नमस्कार मित्रांनो, तर मला बरेच दिवसापासून कमेंट आली की तुरीच्या डाळीचा कणोर दाखवा. तर आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे आणि माझ्या सगळ्यात आवडीची रेसिपी म्हणजे तुरीच्या डाळीचा कणोर. कारण की हे जुन्या लोकांची रेसिपी आहे आणि पहिली माझी आई आणि आजी म्हणा ही आवडीने बनवायची आणि ते पण बोरं टाकून. तर बोरं पण मी हे बघा, बोरं पण मी पाण्यात भिजवायला ठेवलंय 2 घंट्यापासून. चांगले मुरले पाहिजे ते बोरं, म्हणजे तुरीच्या डाळीचा कणोर हा जबरदस्त लागतो. तर कणोर पण मी भिजू घातलेला आहे. हे बघा, याला पण 2 घंटे झालेले आहे. चांगलाच भिजलेला आहे. आपला जास्तही गल भिजलेला पाहिजे नाही, थोडंसं ठाळसरच पाहिजे. तर चूल पण आपली पेटलेली आहे आणि कढई पण ठेवलेली आहे. तर मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते. तर मी साधारणतः 2 गळू तेल टाकून घेतलं. आणि साहित्य बघून घ्या मी काय काय काढून घेतलं. तर एक कांदा कापून घेतला, 2-3 लसणाच्या पाकड्या ह्या कापून घेतल्या आणि 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, थोडासा कढीपत्ता, इकडे अर्धा टमाटर घेतलं आणि थोडीशी मोहरी, थोडासा जिरं, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद. तर आपल्याला जास्त साहित्य नाही पाहिजे, कमी साहित्यात चवदार असा तुरीच्या डाळीचा कणोर होणार आहे आज आणि शरीरासाठी बी पौष्टिक आहे. आणि ही आजीची रेसिपी आहे. आजीच्या रेसिपी ही भन्नाटच असते आणि ते पण चुलीवर असली म्हणजे त्याची चव ही एकदम भरदार होणार आहे. तर यंदा माशाचं प्रमाण जास्तच वाटत आहे, पावसाळा जास्त आहे वाटते. तर माझ्या घरी लहान मुलं आहे, त्याच्यामुळे माशाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांना कितीही सांगितलं तर ते काही ऐकत नाही. त्यांना गोड खाल्लं की ते साडवणार आणि माशा येणारच, तर थोडं इग्नोर करा. तर आपलं तेल तापलं की नाही बघतो मी. तर तेल आपलं तापलेलं आहे. तर यात मी मोहरी आणि जिरं टाकून घेते. मोहरी आणि जिरं तडतडलं, हिरवी मिरची, लसणाच्या पाकड्या, तर त्या थोड्याशा होऊ द्यायच्या. टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता तडतडलाय चांगला. तर आता टाकायचा कांदा. कांदा शेवटून टाकायचा, कारण कांदा टाकल्याने ते व्यवस्थित होत नाही, लसण मिरच्या वगैरे. आणि आता सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं. तर मित्रांनो, मला नक्की सांगा की भाजी कोण खाल्ली. मला तर ते सगळ्यांनाच खाल्ली, कारण की आपली आजी ही नक्की बनवायची. तर खाल्ली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी लागते म्हणून. तर आपला कांदा व्यवस्थित झाला, तर आता मी याच्यामध्ये टमाटर टाकून देते. कांदा झाला म्हणजे टमाटर टाका, ते पण व्यवस्थित होऊ द्यायचा. आणि आता टाकणार आहे लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर. तर आता मी या बोरामधलं पाणी काढून घेते. तर हेच पाणी मी या कणोरमध्ये टाकणार आहे. पहिले मी बोरं स्वच्छ धुवून घेतलेले होते. हे बघा, तर हे बोरं याच्यामध्ये होऊ द्यायचे. वाह, चवीला भन्नाट दिसत आहे. तर तुम्ही बोरं पाण्यामध्ये आवर्जून भिजवण्यासाठी टाका. ते मुरले म्हणजे चव त्याची याच्यामध्ये उतरणार आणि असे तेलामध्ये होऊ द्यायचे आणि नंतर याच्यामध्ये कणोर सोडायचा, म्हणजे कणोर आपला जबरदस्त होणार. मग जशी आपली आजी बनवायची मी तसंच दाखवत आहे. आजीचीच रेसिपी आहे ही.
तर यातलं पाणी मी आता काढून घेते. हे बघा हा. तर हा कणोर आता मी याच्यामध्ये टाकून देते. आणि हे जे बोरामधलं पाणी काढलेलं आहे हे पण याच्यामध्ये मी टाकते. आता आपल्याला जास्त पाणी नाही करायचं आणि याला आता जास्तीत जास्त आपल्याला 10 मिनिटं शिजू द्यायचं आणि आपला मस्त बोर टाकून कणोर तयार होणार आहे. तर बोर कणोर याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू, तर तुमच्यामध्ये काय म्हणते मला सांगा. तर हे बघा आपला बोर कणोर शिजून तयार झालेला आहे. तर याला आपल्याला जास्त गल पण होऊ द्यायचं नाही, ते गल झालेला चांगला लागत नाही. थोडीशी अशी थाळसर ठेवायची डाळ. बघू शकता किती छान दिसत आहे आणि चवीला पण भन्नाटच झालेला आहे, मला माहित आहे. तर आता मी मस्त पोळ्या टाकते आणि जेवण करते. तर मला डॉक्टरने भाकर खायला सांगितले आहे. तर भाकर कशी बनवायची हे मला येत नाही. आता मी माझ्या सासूंना विचारीन आणि तुम्हाला पण दाखवीन भाकर कशी बनवायची. डॉक्टर म्हणाले भाकर खाल्ल्याने वजन कमी राहते. तर मी आता भाकरच चालू करणार. त्या दिवशी भाकर बनवून मला आली नाही, माझ्या सासूला बनवण्याला तुम्हाला दाखवणार. तर हे बघा. तर आता आपला तुरीच्या डाळीचा कणोर शिजलेला आहे. तर याला मी आता काढून घेते. तर कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया मग आपण अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.